तर नमस्कार, गुड मॉर्निंग. अच्छा, दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये आपलं सरचे स्वागत करतो. तर मंडळी, विजयवाड्याची ग्रामदैवत हा कनकदुर्गा देवीचं दर्शन आम्ही आता घेतलंय. खरं तर पाहायला गेलं तर वरून व्ह्यू दाखवायचा होता, पण गाडीमध्ये मोबाईल असल्यामुळे कुठलाच व्ह्यू दाखवता आला नाही. मात्र इथून तुम्हाला आता कृष्णा नदीचं थोडस दर्शन दाखवतो. इथं बघा आता हे हा मेन हैदराबाद विजयवाडा हायवे, आणि ही इकडे पुढे दिसते ना, ही दोन बेट आहेत इकडे. जबरदस्त इथं रेस्टॉरंट वगैरे आहेत. त्याचबरोबर आता आपल्याला मॅचेस साठी इकडून असं ह्या इकडे जायचंय. पुढं तिकडं ग्राउंड आहे आपलं, तर तिकडे सरळ थेट थेट आपण तिकडे जाणार आहे आता. हाय माझ्याकडे. तर मंडळी, सकाळ सकाळी ग्राउंडवरती पोहोचल्यानंतर असे पासेस आम्हाला देण्यात आले होते. तर पोहोचल्यानंतर अशा प्रकारे पासेस होते. मैदानावरती आम्ही दाखल झालो. मंडळी, आपण एप्रिलचा थराराच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसाचा आपला व्लॉग आहे मंडळी. तर आपल्या गावकरी सुद्धा आपल्याला भेटले आहेत. सगळे आपल्या गावातले शेठ मंडळी सगळी भेटत आहेत. या टुर्नामेंटची मी पार्श्वभूमी तुम्हाला समजून सांगणार आहे. तत्पूर्वी आमच्या गावातील बंधू आहेत, त्यांच्याशी आम्ही भेटलेलो आहे. तसेच आम्ही सगळ्यांना भेटणार आहे. तुम्हाला या थोड्या वेळानंतर, दिवसाचा आज काही व्लॉग दाखवला नाही, पण थोड्या वेळानंतर फ्लॅश लाईट्स ज्यावेळेस ऑन होतील त्यावेळी मी तुम्हाला सगळा व्लॉग घेऊन दाखवणार आहे. दिवसभर जरा आम्ही विश्रांती घेतल्या, बरोबर बावड्या. तर आपण थोड्या वेळाने सगळ्या ग्राउंडचा जेव्हा आता 6-6:30 वाजलेत, लाईट्स ऑन होतील त्यावेळी तुम्हाला ग्राउंडचा माहोल दाखवणार आहे. जन्नत असणार आहे. आणि एका धावेची इझिली होणार आहे प्राप्ती. एकच धाव मिळणार आहे आणि षटक क्रमांक. मंडळी, सेमीफायनल एकचा थरार आपल्या माग आपण बघतोय. तर सेमीफायनल एक चाललाय. त्याचबरोबर आयोजकांची आपण भेट घेणार आहोत. महेशदादा मोरे, त्याचबरोबर अजून सोबत असणाऱ्या सर्व मित्रांना आपण भेटणार आहोत. ग्राउंड अशा प्रकारे आहे, डिफेंडिंग चॅम्पियन्स बघू शकताय. वॉरियर्स दोन्ही संघाचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. कॅमेरामॅन फोकस करायचंय. सेकंड सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये चालू आहे आणि तुफान असं उकडतंय ना, इतकं असं वाटतं मुंबईमध्ये आलोय. कोस्टल लाईन आहे इकडे, पण समुद्र किनारा आहे. विजयवाडा म्हणलं की थोडंसं गरमीचं ठिकाण मानलं जातं. पण मंडळी, आज बावड्या कसा झाला, पहिला सेमीफायनल कसा झाला आणि सेकंड सेमीफायनल पण त्याच मार्गावरती झाला. शंकर यांनी देखील कमालीची गोलंदाजी केली आहे. एकूणच जर का पाहिलं तर शिरीष आणि प्रीतम संघाच्या डावाला सावरण्याचं काम करतात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरी आल्या असल्या तरी अक्षरशः युवराज शेट्टी एकदम जबरदस्त नियोजन करून टीमला रोखले. जबरदस्त असं नियोजन केलेलं आहे आणि रनआउटची संधी आहे बघा. जबरदस्त डोळ्याचं पारणं पेटणारे सामने इथे संपन्न होत आहेत. अक्षरशः लोकांचं ड्रीम असतं अशा ग्राउंडवरती खेळायचं. आपलं भाग्य आहे, बरोबर आहे. आणि आयोजक, या टुर्नामेंटचे आयोजक महेश शेठ मोरे, महेशदादा मोरे आहेत. त्यांची पण आपण मुलाखत घेणार आहे थोड्या वेळाने. मॅचेस चालू आहेत, ते गडबडीत आहेत, त्यांचा वेळ आपल्याला मिळत नाही. आता थोड्या वेळाने घेणार आहे. काय या ठिकाणी संध्या आणि फ्रेंड्स, नाव वी आर इन द विजयवाडा. लुक ॲट शंभू मोहिते स्माइलिंग द्या, बट लुक ॲट द्या वाट व्ह्यू. हे बघा, ओ या ठिकाणी मात्र चेंडू जाऊन आदळलाय. फलंदाजाच्या थाईजवरती चेंडू जातो निर्धाव. इथं मात्र थोडीशी स्लिपरी फिल्डिंग इथे पाहायला मिळते. आंध्र प्रदेश प्रीमियर लीगमधील सुशांत मोरे यांचा पहिला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. या ठिकाणी मात्र एस्ट्यांचा वेध घेतलाय आणि क्लीन बोर्ड केलंय फलंदाजाला. या ठिकाणी फलंदाज तंबूत परततोय. व्हॉट अ बॉलिंग, नाईस बॉलिंग. तर मंडळी, सकाळची न्याहारी करण्यासाठी आम्ही पोचलो होतो भूड येथील संतोष शेठ यांच्या घरी. आणि हे घर यांचं आहे ते आंध्र प्रदेशमधील विजयवाडा या ठिकाणी आहे. त्यांच्या घरी येतेच्या नाश्त्यावरती ताव दिला, थोडंसं गमती केल्या, एकमेकांशी थोड्याशा चर्चा केल्या, काल झालेल्या विषयावरती चर्चा केल्या. बघा ट्रॉफ्या, किती ट्रॉफ्या आहेत बघा. संतोष शेठ कदम यांच्या घरी आलोय विजयवाड्यात, आणि माग बघू शकताय खजाना, द फॅन ऑफ क्रिकेट, द प्लेअर ऑफ क्रिकेट, द ट्रॉफीज ऑफ द क्रिकेट. गिफ्ट डायमंड, यस पॅडमॅने. तर विजयवाडा या सिटीमध्ये आहे. तर इथं बघा महेशदादा मोरे आहेत.
त्याचबरोबर काल बरेच दलाई बांधवांना भेटलो, मग संतोष शेट्टीशी भेटलो. आमची टीम गँग आहे. जरा मोबाईल कसं आहे, मोबाईल हा काळाची गरज आहे. तरी माणसं मोबाईल मागणं सुद्धा डावलून पुढे गेलेले आहेत. आता जेवण करूया. तर मित्रांनो, आपला विजयवाडा ट्रिपमधील हे एंड करतोय आपण इथं. तर कनकदुर्गा म्हणजे ग्रामदैवती विजयवाड्याची, तिथं आपण एंड करतोय. तर सगळ्या कसा झाला आपला प्रवास, काय कशी वाटतंय काय. हां, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, दुर्गा माता की जय. तर प्रवासात काय करायचं, तर गाण्याच्या भेंड्या चालू आहेत, त्या आपण आता ऐकत आहोत. तर मंडळी, येता येता अक्कलकोट मध्ये स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींचं दर्शन घेऊन येता येता ट्रिपचा एंड करावा म्हटलं. तर असं तर तुळजापूर, गणगापूर आणि पंढरपूरचं सुद्धा दर्शन घ्यायचं होतं, पण वेळेअभावी आम्हाला ते जमलं नाही आहे. त्यामुळे इथंच एंड